नमस्कार. रोखोक क्लब स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आधी गुजरातमधून आपल्या घरात अमूल आलं आणि ते घराघरात पोचलं. अगदी जाहिराती सकट आमच्या जीवनाचा भाग बनलं. आणि आता कर्नाटकातून नंदिनी आली आहे. गुजरातचा अमूल आणि कर्नाटकची नंदिनी महाराष्ट्र काबीज करायला आता पुढे सरसावलेत. स्पर्धेमुळे गुणवत्ता वाढते असं म्हणतात, पण त्यांची स्पर्धा आहे तरी इथे कोणाशी? सरकारी आरे डेअरीशी की सहकारी महानंदशी? हे म्हणजे एखाद्या कॉलेज टीममध्ये खेळणाऱ्या मुलांनी टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला बॉलिंग टाकण्यासारखं आहे. अमूल आणि नंदिनीशी स्पर्धा करण्याची ताकद महाराष्ट्रातल्या दुधाच्या ब्रँडमध्ये आहे का? अमूल आणि नंदिनी हे दुधाचे ब्रँड एवढे सक्षम ठरतायत का? आमचे ब्रँड त्यांच्यासमोर कमजोर का वाटतात? महाराष्ट्रातल्या दूध ब्रँडची गुणवत्ता का वाढत नाही? आपण नेमके कुठे कमी पडतोय? व्यवस्थापनात, धोरणात, गुणवत्तेत की राजकीय इच्छाशक्तीत? आरे आणि महानंदच्या मोक्याच्या जागांवरच फक्त सरकारचा डोळा आहे. कृष्णा आणि गोकुळ सारखे खासगी दूध चांगला ब्रँड व्यवसाय करतात, पण मग हे ब्रँड चालवणारे राज्यकर्ते जेव्हा बनतात तेव्हा त्यांना सरकारी दूध डेअरी त्यांच्या खासगी डेअरीप्रमाणे प्रभावीपणे का चालवता येत नाही? हे सरकार म्हणून त्यांचं अपयश की हितसंबंध जोपासण्यातून आलेलं यश? आरे आणि महानंद आजारी आणि शेजारची नंदिनी घरी, अशी सध्या महाराष्ट्राची अवस्था आहे. सरकारी दूध नेमकं नाचतंय तरी कुठे? हातात पैसा खेळणारा हुकमी जोडधंदा म्हणून शेतकरी या व्यवसायाकडे वळू लागले. पण दूध व्यवसाय किफायतशीर ठरत नसल्यानं शेतकरी या व्यवसायाकडे टिकणार तरी कसे? आरे महानंदपेक्षा शेतकरी अमूलला दूध देणं व्यवहार का बरं मानतात? महाराष्ट्रात दुधाचा एकच ब्रँड असावा, हा या समस्येवरचा उपाय असू शकतो का? महाराष्ट्रात दुधाचा एकच ब्रँड झाला तर छोट्या दूध संघांचं महत्त्व कमी होईल. त्यामुळे याची अंमलबजावणी होऊ शकते का? अमूल पाठोपाठ नंदिनीच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रातल्या दूध विक्रीवर नेमका काय परिणाम होणार आहे? न्यूझीलंड सारखे देश केवळ दुधाच्या उत्पादनावर बक्कळ परकीय चलन कमावतात. मग आपल्याकडे व्यवसायाची भ्रष्टाचाराच्या पाण्यात बसलेली म्हैस गाभण आहे की नाही हे ठरवणार तरी कसं आणि सांगणार तरी कोण? महाराष्ट्रातल्या आजारी दूध संघांना सशक्त करण्यासाठी नेमकं कोणतं सकस दूध पाजायचं आता? आणि गुजरात कर्नाटकातले ब्रँड महाराष्ट्रात येतात, मग आपले आरे आणि महानंद गुजरात कर्नाटकचं मार्केट काबीज तरी कधी करणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. नंदिनी घरी, आरे महानंद आजारी. नंदिनी घरी, आरे महानंद आजारी. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आरे डेअरी डबघाईला आली आहे. महाराष्ट्रातल्या विविध सहकारी दूध उत्पादक संघांची अवस्था बिकट बनली आहे. गुजरातमधील अमूल ब्रँडनं आणि खासगी मदर डेअरीनं महाराष्ट्राचं मार्केट काबीज केलंय. हे कमी झालं म्हणून की काय, कर्नाटकातल्या नंदिनी ब्रँडचं दूधही आता मुंबईत उपलब्ध होणार आहे. 37 रुपये प्रति लिटर या दरानं नंदिनी दूध मुंबईत विकलं जाणार आहे. राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर नंदिनी ब्रँडच्या लॉन्चिंगला उपस्थित राहणार होते. मात्र झी24 तासनं त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर जानकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पण मुळातच महाराष्ट्राचे मंत्री परराज्यातल्या ब्रँडच्या प्रमोशनाचा कार्यक्रम स्वीकारतातच कसा, असा सवाल आता महानंदचे वितरक करतायत. महाराष्ट्राचा दूध विकास मंत्री ह्या अशा लॉन्चिंगला येत आहेत, हे फार मोठं दुर्दैव आहे. कारण की सहकार्याची भाषा, आपण सहकार्याची भाषा करतो. सहकार क्षेत्राची महानंद डेअरी आहे. ह्या महानंद डेअरीने एका वेळेला 10 लाख लिटर दूध जे विकलेलं आहे, आज तिची अवस्था आहे ना फक्त 2 लाखापुरती मर्यादित राहिली आहे. ते कशामुळे? महानंद हे लोक मुद्दाम दूध पुरवठा करत नाहीयेत. आज अशी परिस्थिती तयार झाली की एकीकडे KMFचं लॉन्चिंग आणि त्यांच्याकडूनच आम्ही 2 लाख लिटर घेऊन पॅकिंग करतोय. म्हणजे हे आमच्यासाठी किती मोठं दुर्दैव आहे. ज्या डेअरीने 10 लाख लिटर विकलं, मंत्र्यांना त्याची जराही कदर नाहीये. त्यांना काय म्हणजे टेन्शन नाहीये का? वितरक आज जो आहे ना भरडला जातोय. आज वितरकांच्या गाड्या 4-4 वाजता बाहेर पडतात, तेही पूर्ण दूध न घेता. गुजरातमधील अमूल आणि कर्नाटकातील नंदिनीच्या धर्तीवर महाराष्ट्रात दुधाचा ब्रँड विकसित करण्याची घोषणा माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केली होती.
4 वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही महाराष्ट्रात एकच ब्रँड हवा अशी सूचना केली होती. त्या दृष्टीनं महानंदनं राज्यातील सर्व दूध उत्पादक संघांची बैठक बोलावली, पण त्यात काहीच प्रगती झाली नाही. मुळात सरकारच याबाबत गंभीर नसल्याचं दिसून येतंय. मग भाजपच्या खासदारांनीच कर्नाटकातल्या दुधाचं कौतुक केलं तर आश्चर्य तर काय? देशाने WTO अग्रीमेंट साईन केलंय. जागतिक बाजार झालेला आहे. एका राज्यातला प्रोडक्ट जर आपल्या राज्यामध्ये येत असताना तो प्रोडक्ट चांगला असेल आणि त्याचं मूल्य कमी असेल तर तोच प्रोडक्ट आपण आपल्या ठिकाणी का मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, ह्याच्याबद्दलही आपल्याला विचार करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये. अमूलनं महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. विविध जिल्ह्यात अमूलनं युनिट उभारायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारही परराज्यातल्या ब्रँडना असं मोकळं रान देत असेल तर आरे आणि महानंदनं कुणाच्या तोंडाकडे पाहायचं असा सवाल आता उपस्थित होतोय. दीपक भातुसेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. नंदिनी घरी, आरे महानंद आजारी या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्याकडे आमंत्रित केलेले आपल्या सोबत आमच्या कोल्हापूरच्या स्टुडिओमधून आहेत गोकुळ या व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत किफायतशीर आणि आपल्या घराघरात पोहोचलेल्या ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक डी.व्ही. घाणेकर जी आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहे जालिंदर पाटील, स्वाभिमानी दूध संघटनेचे स्वाभिमानी दुधाचे संचालक जालिंदर पाटील हे आपल्या सोबत आहेत. जो पहिला मुद्दा आपण नंदिनी घरी आणि आरे महानंद शेजारी आजारी याच्या चर्चेला घेतोय तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकतो. आणि तो पहिला मुद्दा आहे, अमूल आलं, नंदिनी येतंय, हे महाराष्ट्रातल्या दूध व्यवसायाचं अपयश म्हणायचं का? अमूल आलं, नंदिनी येतंय, हे महाराष्ट्रातल्या दूध व्यवसायाचं अपयश म्हणायचं का? आपण थेट जाऊया जालिंदर पाटील यांच्याकडे. जालिंदर पाटील, एकेकाळी महाराष्ट्र दूध व्यवसायात अत्यंत आघाडीवर होता. मग आमच्याकडे अमूल आलं, अमूलनं मार्केट लिडरशिप घेतली. आता नंदिनी येत आहे, नंदिनी किफायतशीर आहे, नंदिनी शेतकऱ्यांकडून जास्त किमतीनं तुमच्यापेक्षा दूध विकत घेणार आहे आणि त्याहीपेक्षा ग्राहकांना कमी किमतीत देणार आहे असा दावा केला जातोय. म्हणजेच एक प्रकारे अमूलचं येणं, घराघरात पोचणं आणि आता नंदिनीचं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये येणं हे आमच्या दूध व्यवसायाचं अपयश आहे. विशेषतः आरे आणि महानंदा यांचं तर अपयश आहेच. काय सांगाल तुम्ही जालिंदर पाटील? दुधाला भारतीय संस्कृतीमध्ये अमृताचं स्थान आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र श्रीमंत केला असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड येणं ह्याच्यामध्ये अपयश वगैरे मानायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण स्पर्धा ही हवीच, पण ती स्पर्धासुद्धा निकोप असायला पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये शासनाची काही जबाबदारी आहे. 2002ला मुंबईमध्ये अमूलनं प्रवेश केला, त्यावेळी त्याची विक्री होती 50,000 लिटर. आज अमूलची विक्री 13 लाखाच्या घरामध्ये पोचली. त्यावेळेला महानंदा 7 लाख लिटर दुधाचं विक्री करत होती. आज महानंदाची स्थिती आहे 3 लाख लिटरवरती. असे अनेक साधारणतः संघ जर आपण बघितले तर काही कोलमडत आहेत आणि काही उभा राहत आहेत. जे कोलमडत आहेत त्याला त्यांचं व्यवस्थापन कारणीभूत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. 7-1 वर्षापूर्वी केवळ 5-10 हजार लिटर दुधाचं संकलन करत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी दूध संघानं मुहूर्तमेढ रोवली. आज जवळजवळ 90,000 लिटरपर्यंत आम्ही मजल मारलेली आहे आणि साधारणतः 1 लाखाचं आता एक्सपान्शन करण्याच्या आम्ही प्रयत्नामध्ये आहोत. सावंतमाळी थेट बाजार योजनेच्या माध्यमातून माननीय खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या ग्राहकाला 5 रुपये कमी दरानं दुधाची विक्री करण्याचा एक धडाकेबाज कार्यक्रम राबवला. पणन विभागाच्या माध्यमातून थेट मंत्रालयामध्ये सुद्धा भाजीची विक्री करण्याचा एक चांगला अभिनव उपक्रम खासदार राजू शेट्टी यांनी घेतला. ग्राहक आणि उत्पादक यांच्यामधली दरी कमी करून त्यांना चांगल्या पद्धतीचं दूध कसं देता येईल हे सातत्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठरवलेलं आहे. पण एक प्रकारे जालिंदर पाटील, आपण अशा प्रकारे परराज्यातले येणारे ब्रँड हे इथल्या दूध व्यवसायाचं अपयश मानताय आणि प्रामुख्याने त्याला आपण सरकारला जबाबदार धरताय. आपल्यासोबत महानंदाच्या सरकारला नाही, मग कोणाला जबाबदार आहे? शेतकरी. मग कोणाला जबाबदार म्हणणार? शेतकरी जो काबाड कष्ट करतो, ज्याला जोडधंदा हवाय तो शेतकरी. ग्राहक जो पैसे द्यायला तयार आहे पण त्याला चांगलं दूध वेळेवर हवंय तो
नेमका कोण जबाबदार आहे? नाही, निकोप स्पर्धेला मी महत्त्व देईनच. आज तुम्हाला सांगतो साहेब, मी या ठिकाणी एका दूध संघाचा संचालक याहीपेक्षा एक सामान्य दूध उत्पादक म्हणून तुमच्याशी हितगुज साधणार आहे. याच महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याला काय मिळतंय साहेब? 3-5च्या फॅटच्या दुधाला शेतकऱ्याला मिळत आहेत 23 रुपये 80 पैसे आणि म्हशीच्या 6-0 फॅटला मिळत आहेत 34 रुपये त्याच 30 दुधाला पैसे. एक मिनिट मला जालंधर सांगा, पाटील, एका त्याच बाजूला दुधाला 750 मिली, त्याच दुधाला अमूल 25 रुपये देतं, जेव्हा इथले दूध डेअरीवाले 18 आणि 20 रुपये द्यायला काकू करत होते. हाही इतिहास आहे. आपण या सगळ्याची चर्चा करूया. आपल्यासोबत वैशाली नागवडे आहेत, महानंदच्या माजी अध्यक्ष. वैशाली नागवडे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. नंदिनी येते आपल्याकडे आणि अमूल इकडे चांगलं घराघरात पोचलेलं आहे. अमूल मार्केट लीडर आहेत. वैशाली ताई, महाराष्ट्रात एकेकाळी महानंदमध्ये 7-7 लाख 8-8 लाख, काही काही आकडे तर 10-10 लाखाचे आहेत. 10-10 लाख इतकं आपण लिटर दूध विक्री करायचो, परंतु आता 2 लाखाची मारामार झालेली आहे. हे सगळी घसरण कशामुळे झाली? दुधाच्या उत्पादनाची ओटी सरकारी आणि या सहकारी ब्रँडमध्ये कशामुळे झाली? एकीकडे अमूल मोठं होत आहे, नंदिनी येते बाहेरच्या राज्यातली, त्यांना इथलं मार्केट कळत आहे, आमची नाडी त्यांना कळते, परंतु इथल्या व्यावसायिकांना कळत नाही आहे का? वैशालीजी, सर बोला. आवाज गेला? बोला, येतोय तुमचा आवाज, बोला. हा सर, सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जे पाटील साहेबांनी सांगितलं की निकोप स्पर्धा असावी, तर जरूर निकोप स्पर्धा असावी ह्या मताची मी पण सहमत आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, दुधाचा व्यवसाय असेल, शेतकऱ्यांचा व्यवसाय असेल, मग शेती असेल, या सगळ्या ह्याच्यात आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या आणि दुग्ध व्यवसायांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा की गुजरात आणि नंदिनी, म्हणजे अमूल आणि नंदिनीचा उल्लेख झाला. सर, प्राथमिक सगळ्यात बेस फाउंडेशन जर महाराष्ट्रात काय आहे आणि गुजरातमध्ये आणि कर्नाटकमध्ये काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. नंदिनी आणि अमूल किंवा हे दोन्ही फेडरेशनमध्ये 1 विलेज 1 सोसायटी, 1 डिस्ट्रिक्ट 1 युनियन आणि 1 फेडरेशन आहे. पण महाराष्ट्रात प्रत्येक गावात 10-10 सोसायट्या आहेत. कुठे 4 आहेत, कुठे 5 आहेत, कुठे 7 आहेत. आणि काही आता स्वाभिमानी दुधासारखे प्रायव्हेट लोकंसुद्धा त्याच्यात उतरलेले आहेत. माझं म्हणणं आहे, जेव्हा एका बाजूला आम्ही निकोप स्पर्धा असावी हे म्हणत असू, तर तिथे 1% सुद्धा प्रायव्हेटायझेशन नाही आहे. आणि महाराष्ट्रात एवढं प्रायव्हेट, मी जर बोलत असेल की असं असावं, तर माझं असं म्हणणं आहे की मी कुठे त्याच्यात नसावं, तरच मला बोलायचा अधिकार आहे. अगदी बरोबर. जालिंदर पाटील, तुम्ही काय सांगाल? एकीकडे निकोप स्पर्धा आहे असं म्हणायचं, आणि आपण जी स्पर्धा करणार आहोत ते अशा व्यवस्थेशी जिथे एक गावात एक सोसायटी, एका जिल्ह्यात एक फेडरेशन आणि एकच राज्यात एकच ब्रँड, हे सगळं आहे. आणि दुसरीकडे आपण मात्र आमच्या राजकीय संस्था एकीकडे पाठबळ देण्याकरता म्हणून असे छोटे छोटे ब्रँड आम्ही तयार करायचे, छोट्या छोट्या संस्था तयार करायच्या, त्यातून राजकीय ताकद कमवत राहायची. काय सांगाल तुम्ही, जालिंदर पाटील? महाराष्ट्र हे सहकाराच्या बळावरती मोठं झालेलं राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये गेली 50 वर्ष सत्ताकारण करत असताना आपापल्या सत्तेची स्थानं अबाधित ठेवण्यासाठी असे काही नियम घालून दिले गेले की कोल्हापूरमध्ये जर एक सहकारी तत्वावरती जर संघ उभा राहिला तर दुसरा उभा करायला परवानगीच द्यायची नाही. साखर कारखाने काढत असताना 25 किलोमीटरच्या अंतराच्या अटी घालायच्या आणि नव्या लोकांना त्याच्यामध्ये येऊच द्यायचं नाही. हे गेल्या 50 वर्षातलं सहकारातलं जे विदारक वास्तव आहे ते जर उदय निगुडकर साहेब तुम्ही जर डोळ्यासमोर आणलं तर मग आम्हाला साधारणतः प्रोड्युसर कंपनी काढून या व्यवसायामध्ये का उतरावं लागतं याचं उत्तर आपल्याला बऱ्यापैकी कळेल असं मला वाटतंय. हे महाराष्ट्रातल्या गेल्या 50 वर्षातल्या सहकारातल्या राजकारण्याचं पाप आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. वैशालीजी, काय सांगाल? सर, आम्ही जेव्हा एका बाजूला निकोप स्पर्धेचं आणि हे सगळं बोलतो तेव्हा आम्ही तसं वागतो का हा विचार करण्याची गरज आहे. जर शेतकऱ्याचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला राजकारण करायची वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी समजते. आज हे समोर असणारे सगळे लोक जे बोलतायत ह्यांनी कशाच्या जीवावर गेल्या काळात राजकारण केलं आणि आम्ही संस्था स्थापन केल्या आणि चालवून दाखवलेल्या आहेत. ह्या सगळ्यांनी किती संस्था स्थापन केल्या हे त्यांनी दाखवावं आम्हाला.
बरोबर आहे जालिंदरजी, आणि काय उत्तर द्या? राजकारण करताना शेतकऱ्याला आणि बरोबर आहे जालिंदरजी, काय वैशालीताई, राजकारण हा आमचा धंदा नाही. गेली 15 वर्ष या चळवळीनं या तमाम महाराष्ट्राला आणि देशाला काय दिलं याचा इतिहास तुमच्या समोर साक्षी आहे. 15 वर्षापूर्वी 450 रुपये ज्यावेळी उसाला भाव मिळत होता तेव्हापासून आंदोलन करत 35 ते 40 हजार सामान्य शेतकऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. 50 ते 101 माणसं शहीद झालेली आहेत. ही माणसं का शहीद झाली याचा बारकाईनं तुम्ही अभ्यास करा. या चळवळीनं आता जवळजवळ 2700 ते 2750 रुपये आम्ही उसाला दर खिचून घेऊ शकलो. त्यामुळे आमच्या घरातल्या वैशालीजी, बाहेरच्या काय उत्तर सोप्यामध्ये द्याल? फरशी आली. वैशालीजी? आमच्या घरामध्ये एका जातीच्या 6 क बशा आल्या. हे विदारक वास्तव या चळवळीनं बदललं. 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बोला. झालेल्या चळवळी आणि त्या शेतकऱ्यांना या प्रस्थापित राजकारण्यांनी काय सर- दिलं. आजही मला सांगा, बिअरच्या बाटलीला तुम्ही 750 मिलीच्या 150 रुपये मोजता आणि 1 लिटर दुधासाठी मात्र 23 रुपये भाव देताना आम्ही फार चांगला भाव दिला याचा टेंबा मिरवता. हे विधारक वैशालीजी, वैशालीजी उत्तर द्या. वैशालीजी, सर 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 आता हे गेले ह्यांचा सत्तेत 2 वर्ष सहभाग आहे. ह्यांनी काय बदल घडवलाय तो त्यांनी सांगावा असं माझं मत आहे. जालिंदरजी, कारण संस्था थेट स्थापन बदल करणं, घडवला चालवणं, आज सहकार्य मंत्रालयामध्ये. लक्षात घ्या, बोला 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 जालिंदरजी. वाशी मार्केटच्या निगुडकर साहेब, वाशी मार्केट सोडून मुंबईमध्ये एकाही शेतकऱ्याला भाजी नेता आली नव्हती. तीच भाजी आज मंत्रालयामध्ये विकली गेली. हे एक शेतकरी संघटनेचा सदाभाऊ गेला, एक रासपमधून महादेव जानकर गेला, तर एवढी किमया होऊ शकते. अहो, तुमच्या त्या मंत्रालयामध्ये आमच्यासारख्या माणसाला कधी प्रवेशही मिळाला नाही हो. तिथं भाजी विकायचा विक्रम निदान सदाभाऊ आणि जानकर साहेबांसारख्या माणसांनी केला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला साथ दिली. हे कमी आहे का मला सांगा? वैशालीजी, लास्ट कॉमेंट आणि मग मी जातोय घाणेकरांकडे. वैशालीजी बोला. हे भाजी विकायला गेले आणि कोबीला फ्लावर म्हणाले आणि फ्लावरला कोबी म्हणाले. हेही गेली सातत्यानं मी 15 दिवस पेपरला वाचलं होतं. सर, मग हे शेतकऱ्यांचे नेते कसले आणि सातत्यानं काहीतरी म्हणायचं आणि बारामतीला येऊन आंदोलन करायचं. सर, आता ऊसाची परिस्थिती काय आहे, साखरेची परिस्थिती काय? साखरेच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं, एका बाजूला एवढी साखर इतक्या तारखेपर्यंत विकली गेली पाहिजे हे सांगतात आणि त्याच पद्धतीनं व्यापाऱ्यांना सांगतात की आता तुम्ही एवढी साखर घेऊ शकत नाही. दुधाच्या बाबतीत माझं म्हणणं आहे, ह्यांची राजकीय शक्ती आणि राजकीय विल ह्यांच्यात असावा, तो कॉमन ब्रँड करावा. जानकर साहेबांनी 15-20 दिवसापूर्वी सांगितलं. आपण त्याची चर्चा करणार आहोत. वैशालीजी, आपण कॉमन ब्रँडची चर्चा करूया. आपल्यासोबत डी व्ही घाणेकर आहे. डी व्ही घाणेकर हे गोकुळ या अत्यंत प्रतिष्ठित आणि यशस्वी अशा ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. डी व्ही घाणेकर साहेब, आपण 2 प्रकारचे राजकीय मतप्रवाह आणि त्यांच्यामध्ये दुधाला उकळी कशी फुटली हे आपण पाहिलं असेल, परंतु गोकुळ येऊ घातलेल्या नंदिनीकडे आणि स्थिरावलेल्या आणि तुमच्या कित्येक मैल पुढे गेलेल्या अमूलचं आव्हान कसं परतवणार आहे? डी व्ही घाणेकर साहेब. डॉक्टर उदय, मला असं वाटतं की आपली ही जी चर्चा आहे ही थोडीशी बाजूला गेलेली आहे. तर जी मंडळी आपली ही चर्चा ऐकतायत आणि ज्या उद्देशाने तुम्ही ही चर्चा घडवत आहात, मला असं वाटतं त्याचा उद्देश असा आहे की अमूल आणि नंदिनीची आता ही जी नवीन स्पर्धा आलेली आहे ह्याच्या बाबतीत आपण म्हणजे थोडंसं ही चर्चा करणार आहोत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने आपण ह्या चर्चेवर मात देऊ शकतो. तर त्याच्या आधी पहिल्यांदा हे जाणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की काय घडलेलं आहे. 1-2-3 ओळीत मी सांगतो. ते पहिली गोष्ट अशी घडलेली आहे की जी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते काही चांगले निर्णय घ्यायला, ती राजकीय इच्छाशक्ती दुर्दैवाने गेले म्हणजे कित्येक दशकांपासून आपल्या महाराष्ट्रात दिसून आली नाही. जो सुरुवातीचा काळ गेला त्या काळामध्ये सहकारी संस्थांना मदत करायची, शासनाच्या डेऱ्या बांधायच्या, शेतकऱ्याचं दूध घ्यायचं, त्याला चांगला भाव द्यायचा. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्र सरकार जे आहे संपूर्ण भारतामध्ये दूध दर देण्याच्या बाबतीत 1 नंबरवर होतं. सहकारी दूध डेऱ्या चालवण्याच्या बाबतीत सुद्धा आपण गुजरात नंतर आपला 2रा नंबर लागत होता.
आणि मग त्यानंतर जी आपली घसरण सुरू झाली ही काही प्रायव्हेटायझेशन म्हणजे 91 नंतर घसरण सुरू झालेलं नाही, त्याच्या कितीतरी एक 10-15 वर्ष आधीपासून ती घसरण सुरू झाली. त्याचं कारण असं झालं की प्राध्यापक जालंधर साहेब जे सांगत होते त्याप्रमाणे आणि वैशालीताई पण सांगत होत्या त्याप्रमाणे काही चुकीचे निर्णय सातत्याने घेतले गेले. आता ते सगळे जे निर्णय होते ते मेनली प्रोक्युरमेंटच्या संदर्भात होते, म्हणजे दूध गोळा करण्याच्या संदर्भात होते. दुधाचं मार्केटिंग त्यावेळेला महानंदा डेअरी आणि आरे डेअरी यांच्यामार्फत चालायचं आणि ज्या सहकारी संस्था होते त्यांचं काम होतं नुसतं दूध गोळा करायचं आणि गव्हर्नमेंटला किंवा महानंदाला द्यायचं. पण नंतर ज्यावेळेला हे प्रायव्हेटायझेशनचं वारं आलं आणि ही कडी तुटली आणि मग प्रत्येकाने आपले वेगळे आता जवळजवळ 60-70 ब्रँड आपल्या महाराष्ट्रात झालेले आहेत. मला असं वाटतं ओव्हरऑल जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे फेल्युअर आहे ते आपण कारखानदारीत मागे पडतो, व्यावसायिकतेत आपण मागे पडतो. आपण बोलण्यामध्ये हुशार आहेत, म्हणजे इथं बसलेले जे चर्चा करतायत तेही खूप हुशारीने बोलू शकतात, ऐकणारे किंवा काही राजकारणात असलेली मंडळीसुद्धा सगळी हुशार आहेत. परंतु ज्यावेळेला कारखानदारीची बाब येते, ज्यावेळेला धंदा चालवायची बाब येते, त्यासाठी जे निर्णय घेण्याची बाब येते, उदाहरणार्थ मार्केटिंगसाठी जे निर्णय घेण्याची बाब येते, त्या बाबतीत मात्र आपण गुजराती लोक आणि ह्या कानडी लोकांच्यापेक्षा कुठंतरी मागे पडतो. हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिलं. मग इतिहासापासून जर तुम्हाला धडे घ्यायचे असतील तर त्याचं उत्तर सगळ्यांना माहीत आहे, पण ती जी राजकीय इच्छाशक्ती लागते त्या उत्तरासाठी जे काही निर्णय घेण्याचे, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये सगळ्या सहकारी संघांनी एकत्र व्हायचं, इव्हन ज्या प्रोड्युसर कंपन्या झाल्यात त्यांनीही सहकारी संघांच्या बरोबरीने यायचं, वेळ पडली तर प्रायव्हेटलाही आपल्याबरोबर घ्यायचं. कारण प्रायव्हेट संघ आपण जे म्हणतो, मग डायनामिक्स असो, गोवर्धन असो, स्वराज्य असो, गोविंद असो, प्रभात असो, पारस असो, ह्या सगळ्या डेअऱ्या कुठंतरी कोऑपरेटिव्हशी निगडीत आहे. कारण त्या कोऑपरेटिव्हकडनंच दूध घेतात आणि ते निर्णय पदार्थ करतात आणि विकतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तसं बघितलं तर आज जवळजवळ 30 लाख लिटर दूध आपण कोऑपरेटिव्हच्या क्षेत्रात गोळा करतो आणि जवळजवळ 50-60 लाख लिटर दूध जे आहे ते मला घाणेकर साहेब ही जी आता आपण एक हेही बघण्याचा प्रयत्न करू. नाही बरोबर आहे. मला एक तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की एकीकडे आमचे दूध वितरक, दूध खरेदीदार जे आहेत, मग ते प्रायव्हेट असतील, सहकारी असतील, सरकारी असतील, ही सर्व मंडळी 18 ते 20 रुपये, मागच्या वर्षीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, मार्च 2015 किंवा एप्रिल 2015ची ही गोष्ट आहे, 18 ते 20 रुपये द्यायला ते काकू करत होते, त्यांना जमत नव्हतं. त्यावेळी अमूलनी तेच दूध 25 रुपयांनी विकत घेतलं आणि आमच्या घराघरात पोचवलं. काय नेमकं नाचलंय महाराष्ट्राच्या दूध उत्पादनामध्ये? केव्हाही राजकीय नाही, ह्याच्यामध्ये काय झालंय, होय, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का साहेब, की जे प्रायव्हेट डेअऱ्या ह्या ज्या 4-5 डेअऱ्यांची मी नावं घेतली, या डेअऱ्या काय करतात की दूध घेतात आणि विशेषतः प्रॉडक्ट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात आणि परदेशामध्ये ती दुधाची पावडर जी आहे आणि इतर पदार्थ विकण्याचा प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेला दुधाच्या पावडरचे दर पडले त्यावेळेला ह्या सगळ्या प्रायव्हेट डेअऱ्यांनी सांगितलं की एकतर आम्ही आमचा व्यवसाय बंद करतो, नाही तर आम्हाला जो दर परवडेल त्या दरात आम्ही तुमचं दूध घेणार. कारण जे प्रायव्हेट व्यावसायिक असतात त्यांना काही कुठल्या प्रकारची कोऑपरेटिव्हसारखी काही जबाबदारी नसते. त्याच वेळेला अमूलसारखी संस्था असेल किंवा इव्हन गोकुळसारखी संस्था असेल, आमचा गेल्या वर्षीचा सरासरी शेतकऱ्याला दर 26 रुपये 20 पैसे गाईला पडला आहे आणि जवळजवळ 40 रुपये आमचा म्हशीच्या दुधाला पडलेला आहे. म्हणजे आम्ही काही दर कमी दिलेला नाही. म्हणजे जर आपण सहकारी संस्था जर चांगली चालवली तर आपण शेतकऱ्याला चांगला दर देऊ शकतो, हे गोकुळच्या माध्यमातून दाखवून दिलं. प्रायव्हेट मंडळीसुद्धा ज्यावेळेला नफा होतो त्यावेळेलाही बऱ्यापैकी दर देतात आणि ज्यावेळेला नफा होत नाही त्यावेळेला इतका कमी दर देतात की शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. घाणेकर साहेब मला सांगा, जी व्यावसायिकता आहे नाही घाणेकर साहेब, इथेच तर खरी मेख आहे, इथेच तर खरी घाणेकर साहेब मेख आहे की नफा होतो त्यावेळेला अशा किती दूध डेअऱ्या आहेत की ज्या वारंवार नफा करतायत आणि वारंवार चांगला दर देत आहेत, याची यादी महाराष्ट्राला सांगा ना. मग या प्रश्नाचं मूळ कळेल की आमचे सहकारी संस्था आणि या सरकारी डेअऱ्या हे भ्रष्टाचाराचे अड्डे झालेत, फक्त भ्रष्टाचाराचे अड्डे. काय सांगाल खाणेकर साहेब? नाही, ह्याच्याशी आहे पहा, सहकारी आपल्या ज्या शासनाची डेअरी म्हणा, सहकारी डेअरी म्हणा, सहकारी डेअऱ्यांनी जी व्यावसायिकता दाखवायला पाहिजे किंवा जो बिझनेस ॲटिट्यूड दाखवायला पाहिजे किंवा आपला ताळेबंद जो सांभाळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये टर्नओव्हरवर अवलंबून असतं, कारखानदारी कशी करायची ह्याच्या प्रशिक्षणाची बाब आहे, सगळ्यांनी एकत्र येण्याची बाब आहे. आपले एवढे छोटे तुकडे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांचे की त्यांचे खर्च वाढलेले आहेत
आणि त्या मानाने मग त्यांना उत्पन्न, तसंही दुधाच्या धंद्यात उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे, मग ते त्यांची वैशाली ताई- ताळेबंदाचा मेळ बसत नाही आणि त्यामुळे मग त्या सहकारी संस्था, ऐका तर खरी, ह्या सहकारी संस्था ह्या मोठमोठ्या ज्या प्रायव्हेट डेअऱ्या आहेत म्हणजे त्यांच्यावर अवलंबून आहेत दुधाची निर्गत लावण्यासाठी, कारण मार्केटिंग त्यांना एवढं जमत नाही Correct. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्याकडनं दर कमी मिळाले की खाली सुद्धा त्यांना कमी दर द्यावे लागतात. पण गोकुळच्या बाबतीत तसं घडत नाही. तुम्ही बघताय आम्हाला दर मार्केटमधनं चांगला मिळतो, आम्ही शेतकऱ्यालाही चांगला दर देतो. मग हे कुठेतरी आपल्या इतर सहकारी संघांनी जाणून घेण्याचा भाग आहे ना. वैशालीजी, एकीकडे गोकुळसारखा ब्रँड अमूलला टक्कर काही प्रमाणात का होईना टक्कर देताना दिसतोय, मार्केट काबीज करताना दिसतोय, भले तो कमी पडत असेल, परंतु आम्हाला आरे आणि महानंद किंवा इतर अनेक खाजगी दूध वितरण संस्था ज्या आहेत त्या आम्हाला कुठेच स्पर्धेत उभं राहताना दिसत नाहीत. ते शेतकऱ्यांच्या दरांच्या बाबतीतही त्यांच्याविषयी ओरड असते आणि ग्राहक त्यांच्या मिळणाऱ्या सातत्यपूर्ण सेवेविषयी सुद्धा नाराज असतात. म्हणजेच एक प्रकारे नंदिनीचं इथं येणं हे महाराष्ट्राच्या दूध व्यवसायाचं अपयश असं मानायचं का, असं म्हणून त्याच्याकडे आपण बघायचं का, आणि महाराष्ट्रातल्या संस्था ह्या फक्त भ्रष्टाचाराच्या आणि राजकारणाच्या अड्डे बनलेले आहेत? नंदिनीजी, सॉरी वैशालीजी. सर तसं नाही आहे. मी सुरुवातीला जे सांगितलं की महाराष्ट्राचं जे फॉर्मेशन आहे, फेडरेशन, जिल्हा दूध संघ, तालुका संघ आणि खाली एका गावात 10-10 सोसायट्या आणि प्रायव्हेट लोकांचं संकलन, तसं नंदिनी आणि गुजरातमध्ये वेगळं पॅटर्न आहे. 1 विलेज 1 सोसायटी, 1 डिस्ट्रिक्ट 1 युनियन. त्याच्यामुळे त्यांचं जे मार्केटिंग होतं ते एका नावाने होतं. महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर 170 पेक्षा जास्त ब्रँड आहेत प्रायव्हेट आणि सहकारी मिळून. त्यांचा जो खर्च होतो तो एकाच नावासाठी होतो, अमोल नावासाठी. पण आमचे जे सगळं होतात, मग संकलनापासून जर सुरुवात केली, घाणेकर साहेबांनी सांगितलं की एका गावात 4 सोसायट्या. आता कोल्हापूरमध्ये ते एक चांगलं पॅटर्न आहे की त्यांनी गावामध्ये लिमिटेड सोसायटी आणि असे मुद्दे अमूलसारखे इम्प्लिमेंट केले, म्हणून गोकुळ आज अमूलला थोड्याफार प्रमाणावर स्पर्धा करू शकते. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही आहे. प्रत्येक गावात 4-4 सोसायट्या, संकलनाचा खर्च वाढतो, ट्रान्सपोर्टेशनचा वेगवेगळा खर्च होतो, मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या ब्रँडसाठी खर्च होतो. 170 पेक्षा जास्त ब्रँड जर महाराष्ट्रात असतील तर स्पर्धा ही आपल्यातली पहिली आहे. तर आपल्यातली स्पर्धा पहिल्यांदा आपण बंद करायला पाहिजे. अशा प्रकारची, वैशालीजी बरोबर, आता या मुद्द्यावर जर आपण पुढे गेलो तर अशा प्रकारची व्यवस्था ही या व्यवसायातल्या व्यावसायिकतेला आणि स्पर्धात्मक गुणवत्तेला यश मिळवायला उपयोगी पडणार नाही हे लक्षात असून देखील ही व्यवस्था निर्माण केली कोणी? ही व्यवस्था शेतकऱ्यांनी निर्माण केली, ही व्यवस्था ग्राहकांनी निर्माण केली, ही व्यवस्था इथल्या राजकारण्यांनीच निर्माण केली ना वैशालीजी? राजकारणाच्या आड्या अबाधित ठेवायलाच ह्या व्यवस्था निर्माण केल्या. याचा ताई तुम्हाला सोयीस्कर विसर पडायला लागलाय. कशासाठी केल्या या स्पर्धा मला सांगा ना. एकेका गावामध्ये 10-10 दूध संस्था तुम्ही दिल्या, तुमच्या राजकारणाचं रणांगण अबाधित ठेवण्यासाठीच केल्या ना या. आणि तुम्ही मग चळवळीवरती कसं काय मला सांगा? अहो तुम्ही पण प्रायव्हेट संस्था चालवता आणि तुम्ही त्याच्यात सहभागी आहात. माझं असं म्हणणं आहे, आज आपण मी सुरुवातीला प्रायव्हेट आम्ही का चालवतो? तुमच्या शासनाची बंधनं आहेत म्हणून चालवतो ना. सहकारी आणि प्रायव्हेट. तर माझं असं म्हणणं आहे, आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जर आमची राजकीय शक्ती असेल तर आपण हे सगळं एकत्रितपणे सामोरे जाऊ शकतो. पण आम्ही जर राजकारणच करायचं ठरवलं असेल शेतकऱ्यांविषयी तर हा प्रश्न असाच प्रलंबित पुढची अनेक वर्ष सुद्धा राहील. माझं असं म्हणणं आहे की गेले अनेक वर्ष, 10 वर्षापूर्वीपासून करण्यासाठीच तुम्ही हे सगळं अवलंबलं आतापर्यंत. काही संघांनी पॉझिटिव्हली त्याच्यासाठी त्यांचं मत दर्शवलं होतं. परंतु काही तुमच्यासारखी लोक पण आहेत की जी प्रायव्हेट संस्था चालवतात आणि तुम्हाला माघार घ्यायची सवय नाही किंवा तुम्हाला सातत्यानं शेतकरी, दूध, ऊस ह्याच्यातच राजकारण करून आपलं राजकारण टिकवायचंय. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्नावर हात घालण्यापेक्षा आम्हाला ते का करावं लागलं याचा अभ्यास करा. गंभीर मी दोघांनाही शांत राहायची. मी वैशालीताई आणि जालिंदर पाटील दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मुद्दा अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचा दूध व्यवसाय याच्यामुळे धोक्यात येऊ शकतो. शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाहीये, ग्राहकांना सेवा मिळत नाहीये आणि दुसरीकडे नंदिनी सारखा एक तगडा स्पर्धक आपल्या दरवाज्यावर धडका मारतोय. चर्चा करूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय नंदिनी घरी, आरे महानंद आजारी. नंदिनी घरी, आरे महानंद आजारी या विषयावरची ही रंगलेली चर्चा आपण पाहिली. त्या चर्चेमध्ये वैशाली नागोडे, डी.बी. घाणेकर आणि
प्राध्यापक जालिंदर पाटील आहेत आणि यांच्यासोबतच आत्ता आपल्या पुण्याच्या स्टुडिओमधनं येत आहेत आपल्यासोबत यशवंत भोसले. यशवंत भोसले हे शासकीय दुग्धशाळा कर्मचारी वितरक संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपलंही स्वागत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्रात दुधाचा एकच ब्रँड असावा का. महाराष्ट्रात दुधाचा एकच ब्रँड असावा का. यशवंत भोसले आत्ताच या चर्चेत सहभागी होत आहेत. यशवंत भोसले, याआधी महाराष्ट्रातल्या दुधाच्या उत्पादनाची आणि वितरणाच्या व्यवस्थेविषयी आणि त्याहीपेक्षा सुद्धा महाराष्ट्राबाहेरून येणारे ब्रँड इकडे यशस्वी का होतात, गोकुळ यशस्वी का होतं, परंतु आर्य महानंद हे सातत्यानं आजारी का पडतात, या विषयाची आपण चर्चा करत होतो. आणि एकीकडे चर्चा अशा टप्प्यावर आली की महाराष्ट्राचा स्वतःचा एक ब्रँड असावा, पण जो ब्रँड आहे मुळात महानंद तोच सक्षम नाही आहे. जी आर्य डेअरी आहे तीच धड चालत नाही आहे. एकेकाळी 10-10 लाख लिटर उत्पादन देणारी डेअरी आता जेमतेम 2 लाख सुद्धा देत नाही आहे. अशा प्रकारची डबघाईची अवस्था आहेत. खाजगीरित्या बरंच काय काय बोललं जातं. यशवंत भोसले, नेमकं काय चाललंय? आर्य आणि महानंद इतक्या जोरदार खाली घसरताना का दिसतं? यशवंत भोसले. एक तर 1960-61च्या दशकामध्ये आरेची निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि ज्यावेळेस ही निर्मिती झाली त्यावेळेस हा एक उद्देश होता की आपण जसं आत्ता निरगुड सर आपण बोललात की एकच ब्रँड असावा, ज्याच्यावर शासनाचं नियंत्रण असावं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला थेट दूध सरकारला घालता यावं, यासाठी तेव्हाच्या तत्कालीन आमच्या नेत्यांच्याही ह्या भावना होत्या, सरकारची शासनाची ती भावना होती. म्हणूनच वरळीसारख्या ठिकाणी 23 एकर जमीन, आरेला 3,500 एकर जमीन गोरेगावला आणि संपूर्ण महाराष्ट्रात 19,500 एकर जमीन ही एक्वायर करण्यात आली. आरेसारख्या ठिकाणी गोठ्यांची व्यवस्था करण्यात आली. अद्ययावत अशा चांगल्या दूध देणाऱ्या म्हशी आणल्या, जागा उपलब्ध करून दिली आणि आपल्याला आठवत असेल एक 16-17 वर्षापूर्वी रांगाच्या रांगा लागायच्या आरे वरळीला दूध घालण्यासाठी. मोठमोठ्या ट्रक्स यायच्या आणि शेतकरी थेट संकलन दूध चांगल्या पद्धतीचं त्याचं सकस दूध हे मुंबई नगरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये अगदी रुग्णांना असेल, शाळेतल्या विद्यार्थ्यांना असेल, आरेचं ब्रँड दूध हे एवढं नावारूपाला आलेलं होतं की आरेची जी दूध उत्पादक जी आहेत ती सुद्धा ब्लॅकनं विकली जायची. असं एवढं रूपाला आलेला हा ब्रँड अचानक या 14-15 वर्षामध्ये गाडण्याचा डाव मोठ्या पद्धतीनं आखला गेला असा आमचा आरोप आहे. 7,500 कर्मचारी या ठिकाणी उत्कृष्ट असे तज्ज्ञ काम करतायत आणि चांगली चाललेली डेअरी बस याचं कुठंतरी मला युटिलाइज व्हावं, काही यशवंत भोसले लोकांचे धंदे याच्यामध्ये चालावेत. यशवंत भोसले, मला हा बंद करण्याचा प्रयत्न केला. आपल्या माहितीसाठी मी सांगतो, या ठिकाणी एसटी डेपोतला एक व्यवस्थापक आरेमध्ये आणून ठेवला ज्याला दुधाचं काही संबंध नाहीये आणि त्या महाव्यवस्थापकानं 14 वर्षात गाड्यापासून सगळ्या मशिनरी विकून टाकल्या, भंगारामध्ये काढल्या. आजही 14 वर्षानंतर तीच अवस्था आहे. गेली 2-3 वर्ष आम्ही आंदोलनं करतोय कारण आमचे कर्मचारी इतर खात्यांमध्ये पाठवतायत. अद्ययावत यंत्र आहेत, मशिनरी आहेत, सगळं काही आमच्याकडे आहेत, परंतु हळूहळू जमिनींवर ताबा कुणाचा चाललाय, काय काय चाललंय आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहताय. त्याचे सर्व महाराष्ट्राला देशाला दाखवताय तुम्ही, परंतु हे जाणीवपूर्वक जमिनी हडप करायच्यात आणि कुठंतरी हे महाराष्ट्रातल्या एक सकस दूध आहे सर्वसामान्य. आज तुम्ही सांगा कुठल्या ब्रँडची तपासणी होतीये, दुधाची कुठल्या ब्रँडची तपासणी आज होतीये? आज 80% दूध कुठलाही तपासा आज हे सांगतायत. स्वाभिमानी असतील, हे सगळे आमचे नेते आहेत, परंतु मला आज जाब विचारायचं आहे की या दुधांच्या तपासण्या केल्या, खाजगीमध्ये ज्या काही कंपन्या येत आहेत त्यांच्या तपासण्या केल्या तर भेसळ दूध मिळतंय. आज आरेचं जे दूध होतं तो ब्रँड ज्यावेळेस बंद होत होता तेव्हा बाकीच्या संघटना गप्प का बसल्या होत्या? तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात, सर्वसामान्यांचे नेते आहात, मग या ब्रँडला टिकावं, शेतकऱ्याला थेट रेट देणारं, दर देणारं त्या ठिकाणी शासनाची यंत्रणा होती, ती कोलमडवली का? तर स्वतःचे तुमचे उद्योग हे
कुठंतरी शेतकऱ्यांच्या नावाखाली या अनेकांनी, तुमचा एकट्याचाच नाही, अनेकांचा हा उद्योग झालेला आहे. आत्ताही मी जानकरांना भेटलो मागच्या आठवड्यामध्ये, माननीय नामदार मंत्री महोदयांना, त्यांनाही आम्ही विनंती केली की या पद्धतीनं तुम्ही बाहेरच्यांना आत घुसवताय आणि 19,500 एकर जमीन मुद्दामहून बाद केली जाते. मला यशवंत भोसले का ह्याच्यावर धंदे करायचेत का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की वरळीची आरे डेअरी जी आहे का यशवंत भोसले, वरळीची जी आरे डेअरी आहे त्यातली 23 एकर जागा ही एक प्रकारे आरे डेअरीपेक्षा सर्वात मोठी दुभती गाय आहे आणि आजच्या राजकारण्यांना ती दुभती गाय कापून खायची आहे. हे खरं आहे का यशवंत भोसले? तीच नाहीये, त्याच्याबरोबर आरे कॉलनीमध्ये 3,500 एकर जमीन आहे. त्याचप्रमाणे इतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाल तर सगळ्या मोक्याच्या जमिनी शासनानं 1960-61 पासून 72 पर्यंत या संस्थेला दिलेले आहेत. मग एवढी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तयार असताना साहेब नोजल 20,000चं नोजल आज आरेच्या एका मशीनला मुद्दाम लावलं जात नाही का? तर भेसळ, कारण खराब दूध वितरकांच्या पर्यंत पोचावं त्यांनी ते नाकारावं. आज 1700 केंद्र आहेत आमची मुंबईमध्ये सगळीकडे दूध पुरवणारी, परंतु जाणीवपूर्वक त्या केंद्रांना सुद्धा दूध पुरवलं जात नाहीये. हे सांगतात आमचं खाजगी विका का? आरेच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मी परवा दिवशी जानकरांना सांगितलं, महादेव जानकर साहेबांना, की साहेब तुम्ही तज्ञ लोक ह्याच्यावर नेमा, चांगली मुलं आहेत ज्यांना याच्यातला काही संबंध नाही. अशा एका एसटीचा यशवंत भोसले, ऍग्रीकल्चर कुठला ज्याचा यशवंत भोसले, तुम्हाला एक प्रश्न विचारून मी चर्चा पुढे नेतो. यशवंत भोसले, तुम्हाला एक प्रश्न विचारून चर्चा पुढे नेतो. स्वतःची खासगी डेअरी अत्यंत यशस्वीरित्या चालवणारी लोक जेव्हा राज्यकर्ती बनतात तेव्हा त्यांना आरे आणि महानंद का चालवता येत नाही? सरकारी यंत्रणा का यांची राजकीय अनास्था किंबहुना आरे आणि महानंद न चालवण्यामध्येच यांचे राजकीय हितसंबंध जोपासले जात आहेत असं आपल्याला वाटतं का यशवंत भोसले? असू शकतं, असंच असू शकतं. कारण काय आहे, 7,500 कर्मचाऱ्यांचा अद्ययावत स्टाफ तुमच्याकडे आहे, मोठमोठी यंत्रणा. आज डोनेशन रूपानं यंत्रणा मिळालेली आहे, यंत्र सामुग्री मिळाली आहे. सीमेवरच्या सैनिकांना दूध आमचं आरेचं जात होतं, आज रुग्णांना जात होतं, कामगारांना दूध आमचं जात होतं, कष्ट करणाऱ्या. का बंद केलं हे सगळं? काय कारण आहे? त्याच्या मागची अनास्था काय आहे? का तुम्ही तज्ञ लोक तिथनं चांगले व्यवस्थापक काढून घेतले, ज्यांनी भंगारामध्ये गाड्या विकल्या, त्यांची चौकशी करा. आपण तेच मुद्दे पुन्हा ऐकतोय. यशवंत भोसले, तुम्ही हा मुद्दा मगाशी पुन्हा मांडलेला आहे. घाणेकर साहेब, आपल्याला चर्चा पुढे न्यायची आणि तो चर्चेतला महत्वाचा मुद्दा आहे ज्याचा उल्लेख मगाशी वैशालीताईंनी केला, तो म्हणजे एकच ब्रँड आहे आणि एकच ब्रँडची आपल्याकडे 25, 30, 50 ब्रँड लढतायत. त्याच्यामुळे आपली ताकद कुठेतरी विखुरली गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दुधाचा एकच ब्रँड निर्माण करण्याकरता घाणेकर साहेब नेमकं काय करावं लागेल? याच्याकरता खाजगी जे दूध वितरक आहेत ते मान्य होतील का? दुधाच्या सहकारी सोसायट्या मान्य होतील का? हा प्रश्न कायद्याचा आहे, मानसिकतेचा आहे, व्यवस्थेचा आहे का राजकीय इच्छाशक्तीचा आहे? घाणेकर, हे बघा, असं आहे की सर्वप्रथम आपली ही जी चर्चा चालली आहे ना, भूतकाळामध्ये रमायचं, स्वप्नरंजन करायचं, ते करण्यात काही अर्थ नाही. कारण त्याच्यापासून आपण काहीच शिकत नाही आहे. ज्या आपण चुका केलेल्या आहेत त्या चुकांपासून जर आपण शिकणार नसू, कारण आता पुन्हा आरे डेअरी रिव्हाइव्ह करण्याच्या वगैरे ज्या चर्चा चालू आहेत, म्हणजे मग आपण मागे जाणार आहोत का? हा पहिला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सगळा मिळून एकच ब्रँड जर करायचं असेल तर तुम्ही म्हणला त्याप्रमाणे आता नंदिनीचंच आपण बघूया, ज्याच्यासाठी आपण ही चर्चा आज आयोजित केलेली आहे. आज नंदिनीचं एका दिवसाला 72 लाख लिटर दूध गोळा होतं. त्यांचे 13 संघ आहे. त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कम उभं आहे. एका लिटरला 4 रुपये सबसिडी ते शेतकऱ्यांना डायरेक्ट RTGS माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत डायरेक्ट ते सबसिडी पोहोचवतात. त्यानंतर त्यांनी
ती जी काय पहिल्यांदा तिथे KDCC होतं म्हणजे कॉर्पोरेशन होती, त्यानंतर त्याचं NDDBच्या सहकार्याने त्यांनी तिथं फेडरेशन केलं. फेडरेशन करून तिथं त्यांनी कुठल्याही इतर प्रायव्हेट संस्थांना लायसन्सेस दिले नाही. त्याच्यानंतर आपली ही फेडरेशन चांगली चालावी म्हणून तिथलं ते सरकार त्या फेडरेशनमध्ये काहीही ढवळाढवळ करत नाही. तिथं त्यांनी सगळ्या ज्या जिल्हा संघ आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, परंतु दूध घालण्याच्या बाबतीत मात्र ते सगळे फेडरेशनला दूध घालतात आणि त्यांच्या सगळ्या डेअऱ्या ह्या त्यांनी NDDBच्या मदतीने अद्ययावत करून घेतलेल्या आहेत आणि त्यांचा जो नंदिनी ब्रँड आहे त्याच्यासाठी संपूर्ण ते व्यावसायिकता दाखवतात. आणि असं 72 लाख लिटरपैकी 33 लाख लिटर दूध ते म्हणजे लिक्विड स्वरूपात विकतात आणि उरलेल्या दुधाचे ते प्रॉडक्ट्स करतात. अगदी देशी प्रॉडक्ट्स करतात, चीज करतात, लोणी, बटर, सगळ्या म्हणजे असा एकही प्रॉडक्ट त्यांनी सोडलेला नाही की जे ते करत नाही. म्हणजे अमूलसारखे जवळजवळ त्यांचे 40-45 स्वतःचे प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे ही संपूर्ण व्यावसायिकता त्यांनी दाखवलेली आहे. आपला महाराष्ट्रीयन शेतकरी, आपला महाराष्ट्रीयन अधिकारी, आपली महाराष्ट्रीयन राजकारणी मंडळी ही काही गुजरात आणि कर्नाटकापेक्षा कमी हुशार आहेत अशातला भाग नाही. पण दुर्दैवाने आपल्याकडे व्यावसायिकतेमध्ये जे राजकारण घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी राजकीय इच्छाशक्ती निर्माण होत नाही आणि प्रत्येक बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर तो राजकारणाच्या माध्यमातून जो घेतला जातो, त्यामुळे आपण ह्या सहकारी क्षेत्रामध्ये एक ब्रँड निर्माण करू शकलो नाही. आता जर तो तुम्हाला करायचा असेल तर सगळ्यांनी पहिली गोष्ट एकत्र बसायला पाहिजे. सगळ्यांनी हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की आपल्याला एक ब्रँड निर्माण करायचा आहे आणि ह्याचा काहीतरी मार्ग काढायचा. उदाहरणार्थ सब ब्रँडिंग. महानंदाचंच उदाहरण सांगायचं झालं, एक सेकंड, महानंदाचंच उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी औरंगाबादमध्ये औरंगाबाद दूध संघाचा ब्रँड जो आहे तो सब ब्रँड करून महानंदाच्या नावाने ते विकतायत. अशा पद्धतीने सब ब्रँडिंग करता येऊ शकतं आपल्याला. हाच एक कळीचा मुद्दा आणि त्याच्यावरच या चर्चेचा शेवट होणार आहे. त्यावर दोघांची मतं जी मगाशी अत्यंत परस्पर विरोधी होती, त्या दोन्ही विरोधी गटांना मी विनंती करतो की आपण एकत्र बसून एकच ब्रँड तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एका टेबलावर येऊन, एका बाजूला येऊन चर्चा करायला तयार आहात का? ती महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा ठरू शकते. वैशाली नागवडे, काय सांगाल तुम्ही? आर वी गोइंग टू फाईट ऑर वी आर गोइंग टू कॉपरेट? वी आर गोइंग टू कॉपरेट, कारण आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात आघाडीवर आहोत. किंबहुना शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतलेले आहेत. आमचं असं मी सुरुवातीलाच सांगितलं की दुधाचा व्यवसाय असेल किंवा शेतकऱ्याची कुठलीही बाब असेल त्याच्यात राजकारण न आणता सामोपचारानं एकत्र करून विचार करण्याची गरज आहे. हा विचार करताना आम्ही सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या जे हिताचं असेल, कारण सध्या आम्ही बघतोय महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र घडतोय. माझं म्हणणं आहे महाराष्ट्र घडतोय हे होण्यापेक्षा महाराष्ट्र बिघडू नये याची तसदी आपण सगळ्यांनी घेणं अपेक्षित आहे. जालिंदरजी, आज तुमच्या मित्रांना, जानकर असतील किंवा आमचे मित्र स्वाभिमानीचे अध्यक्ष, या सगळ्यांना काय आपण इथून संदेश घेऊन जाणार आहात? आपण सगळे एका टेबलावर बसून नंदिनीच्या विरोधामध्ये सगळ्यांची ताकद एकवटू शकतो का नंदिनीला आपण शरण जातोय आज? जालिंदरजी, गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या सहकाराचं चित्र कुणी बिघडवलं हे ताईंना चांगलं कळतंय. मग राज्यातल्या राज्य बँक असेल किंवा जिल्हा बँका असतील किंवा साधारणतः छगन भुजबळांचा घोटाळा असेल, या सगळ्याला कारणीभूत कोण आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. पण एक ब्रँड करण्याच्या बाबतीमध्ये आमची 2 पावलं साहेब पुढे असतील याचा अर्थ आम्ही स्पर्धेतून मागे जातोय अशातला भाग नाही. पण महाराष्ट्र शासनानं या बाबतीमध्ये पुढे येऊन आरेच्या ज्या संपूर्ण जागा आहेत त्या जागा महाराष्ट्र शासनानं व्यवस्थितपणानं त्याचं नियोजन लावून जर सगळ्यांनी एका ब्रँडचा विचार केला तर त्यासाठी 2 पावलं आम्ही पुढे यायला तयार आहे. आपलं का वाईट झालं, महानंद का अडचणीत आलं हे ताईंनी स्वतःला ओळखावं. त्याच्यासाठी आमच्या मी दोघांनाही आणखीन दूध नासू न द्यायची विनंती करतो. मी दोघांनाही आणखीन दूध नासू न द्यायची विनंती करतो. प्रेक्षको, नंदिनी घरे आणि आर्य महानंद आजारी या विषयावरची ही रंगलेली चर्चा आपण पाहिली. दुधाला राजकीय उकळी कशी फुटते याचं चित्र या निमित्ताने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. एकीकडे अमूल, नंदिनी यांच्यासारखे ब्रँड, परराज्यातले ब्रँड महाराष्ट्राची बाजारपेठ काबीज करतायत आणि महाराष्ट्रातले दूध संघ आपापसात कसं राजकारण करतायत हे आपण पाहिलं. हे दुर्दैव वास्तव आज या कार्यक्रमात देखील आपल्या समोर आलं आणि त्याच्याच करता मी हा कार्यक्रम केला होता. प्रस्थापित राजकारण्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलं? त्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्यानं थेट दूध विक्रीचा निर्णय सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला घ्यावा लागला.
हे सगळं जालिंदर पाटील यांनी आज समोर मांडलं. तर शेतकरी, ऊस, दूध यावरच ज्यांचं राजकारण अवलंबून आहे त्या स्वाभिमानवाल्यांनी किती संस्था चालवून दाखवल्या असा सवाल वैशाली नागवडे यांनी केला. गुजरात, कर्नाटक याच्यामध्ये दुधाचा एकच ब्रँड आहे, तिथे एका गावात एकच दूध संस्था. या उलट महाराष्ट्रात 150 पावणे अधिक ब्रँड आहेत. आम्ही आपापसात स्पर्धा करतो. राजकीय इच्छाशक्ती असेल तर दुधाचा कॉमन ब्रँड बनवून दाखवलाच पाहिजे असा आग्रह वैशाली नागवडे यांनी धरला. तर अशी राजकीय इच्छाशक्ती गेल्या कित्येक दशकांमध्ये दुर्दैवानं आपल्याकडे दिसलेली नाही. त्यामुळे दूध उद्योगाची घसरण झाली. गुजरात आणि कर्नाटकाच्या तुलनेमध्ये आम्ही व्यावसायिकतेत कमी पडतो अशी खंत घाणेकरांनी व्यक्त करतानाच नंदिनी याचं यश नेमकं कशामुळे आहे याचे अनेक महत्त्वाचे मुद्दे देखील सांगितले. सरकारी आर डेअरीमध्ये कर्मचारी आहेत, यंत्रणा आहेत, तंत्रज्ञान आहे, पण केवळ जमिनी हडप करण्याकरता राजकारणी त्याकडे कसं दुर्लक्ष करतायत किंवा फक्त जमिनीत कसं लक्ष घालतायत हे, आणि त्याच्यामुळे दूध उद्योगाची कशी पिछेहाट झाली हे यशवंत भोसले यांनी आपल्यासमोर मांडलं. प्रेक्षको, एकेकाळी दूध उत्पादनात आपण आघाडीवर होतो, महाराष्ट्र राज्य आघाडीवर होतं. याच महाराष्ट्रात सहकारी चळवळ फोफावली. पण गुजरातमध्ये एक वर्गीस कुरियन आला, त्यांनी श्वेतक्रांती घडवली. तसा एक कुरियन दुर्दैवानं महाराष्ट्राच्या वाट्याला आला नाही. इथल्या राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लहान मोठ्या दूध संघाच्या वेगवेगळ्या चुली मांडल्या आणि त्या चुलीवर स्वतःचं राजकारण शिजवलं. हे एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दुधाच्या एका ब्रँडला प्रमोट करायची राजकीय इच्छाशक्ती निर्माण होणार नाही, आणि तोपर्यंत नंदिनी आणि अमूल याला आपण टक्करही देऊ शकणार नाही. ही राजकीय इच्छाशक्ती खरोखरच आजचे राज्यकर्ते दाखवतील का? शेतकऱ्यांच्या जीवावर केवळ दोन्ही बाजूनं राजकारणच होतच राहणार आहे का? की सरकारी अनास्था कधीतरी संपणार आहे की नाही याचा विचार करायची आज वेळ आली आहे. काल अमूल आलं, आज नंदिनी आली आहे, उद्या आणखीन कोणतरी येईल आणि आम्ही मात्र त्यांचं दूध पिऊन संपत जाऊ, इथला शेतकरी संपत जाईल, इथल्या गाई म्हशी संपत जातील याचा आज गांभीर्यानं विचार करायची वेळ आली आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.